हे लग्न करायला तयार. आर यू शुअर? म्हणजे तुझा खरंच होकार आहे ना या लग्नाला नेहा? परीसाठी. परीच्या भविष्यासाठी. मी हे लग्न करायला तयार आहे. काय हे? हा, ही मुलगी अजून किती तात्काळ ठेवणार आहे आपल्याला? किती वेळ गेला? ज्या मुलीचं पहिलं लग्न असतं ना, ती पण एवढ्या वेळात होकार देऊन मोकळी होते. पण हिचं बघा किती वेळ लावतीये. इथे मुलगा ओळखीचा नाहीये का आपल्या? आहे की सुप्रसिद्ध परांजपे वकील आहेत ना हे. मग तरी सुद्धा बघा किती वेळ लावते ती. आता यांचं पहिलं लग्न, तिचं दुसरं लग्न, तरी सुद्धा यांनी तिला मागणी घातली, तरी सुद्धा वेळ घालवते. तरी पण बोलत नाही काही. किती वेळ घालवणार ही? शी बाबा, मला तर काही कळतच नाही. याला काही अर्थ नाहीये. बोलत नाही म्हणजे काय? मी काय म्हणते, काकू तिथे काय चाललंय हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही? मी तिकडे जाऊन बघूनच येते ना, म्हणजे मग समजेल आपल्याला काय चाललंय ते. जातेच मी आणि आता बघूनच. अरे यश, यश, काय झालं, काय झालं, काय बोलली नेहा? लवकर सांग. यश, काय झालं? काय नेहा, काय तुमचं काय बोलणं झालं? नेहा, काय झालं? बोलणं सांग ना. फायनली नेहाने जो काय तो निर्णय घेतलाय. असं कोड्यात काय बोलतोयस? जे काय ते स्पष्ट बोल ना. काय नेहा, काय निर्णय घेतलायस तू? आजपर्यंत मी जे काय केलं ते फक्त परीसाठी केलं. तीच माझं आयुष्य आणि तीच माझं भविष्य. जर तिची इच्छा असेल आणि माझ्या लग्न करण्याने तिच्या आयुष्याचं भलं होत असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे. नेहा, नेहा, तू किती आनंदाची बातमी दिली आहे. मी म्हटलं होतं की नाही, मी म्हटलंच होतं की आमची नेहा एकदम समजूतदार आहे. ती जो निर्णय घेईल तो अगदी विचारपूर्वकच घेईल. हो की नाही? हो की नाही? हो. अभिनंदन, अभिनंदन नेहा. परांजपे, अभिनंदन परांजपे, तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद. नेहाजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्यात. मला खरंच काय बोलावं सुचतच नाहीये. माझा निर्जळी उपास कामी आला. देवच पावला. ग आपल्या नेहाने इतकी चांगली बातमी आणली आहे. तोंड तरी गोड कर सगळ्यांची. हो हो, मी साखर घेऊन येते. यश, तू जिंकलंस रे बाबा. मी फक्त निमित्त आहे काकू. खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही आमच्याकरता जे काही केलंय त्याबद्दल मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. तुम्ही सगळे इथे काय करताय? तू जसं यांना परीक्षेत पास केलंस ना तुझ्या, तसं तुझ्या आईनी पण त्यांना पास केलंय. म्हणजे आता न्यू फ्रेंड माझा बाबा होणार? येस. हो बाळा, आता सगळं तुझ्या मनासारखं होणार. नेहा, तू जावई बापूंच्या शेजारी उभी राहा.
मी तुमची सगळ्यांची दृष्ट काढणार आहे. माझीच मेलीची नजर लागायची नाही तर. तुम्हा तिघांना असं एकत्र बघून मला अगदी भरून आलंय. अगदी शोभून दिसतोय जोडा. नेहा, तुझा एकटेपणा कायमचा संपला. हो, आणि आमचीही काळजी मिटली. हो ना. आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. हिने होकार दिलाय ना, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर पुढची बोलणी करायलाच हवीत, है की नाही? थांबा थांबा थांबा, एवढी घाई कसली आहे? अहो, असं काय करता? आता घाई करायलाच हवी. तुमच्या दोघांचा जोवर मार्गी लागत नाही ना, तोवर मला चैन पडणार नाही. मला म्हणजे आपल्याला, आपल्या सगळ्यांना चैन पडणार नाही. काय तुम्ही? आता आपण एक काम करूया, आपण मस्तपैकी एक फॅमिली फोटो काढूया. थांबा थांबा, माझ्या मोबाईल मध्ये काढूया. हा, या 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 काकू, या इकडे, या इकडे, या काका, या ना, या 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 इकडे, या मध्ये उभे राहा. आणि आता हसायचंय मस्तपैकी सगळ्यांनी. अगं नेहा, बाहेर काय बघतीयेस? Say cheese.